आज होता गुरुवार आणि गुरुवारची ना मला पूजा करायला खूप वेळ लागतो, कारण मी सगळे देव घासून वगैरे घेते आणि स्वामींना अभिषेक पण घालायचा असतो. तसेच उंबरापूजन, रांगोळी या सगळ्या गोष्टी मी गुरुवारी करते आवर्जून, की म्हणजे कितीही कंटाळा आला असला तर तो बाजूला ठेवते आणि आवर्जून या गोष्टी करते, त्यामुळे मन पण प्रसन्न राहतं. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर इथे माझं अभिषेक वगैरे घालून झालं, त्याच्यानंतर मग हे रांगोळी, उंबरापूजन ही सगळी कामं करून घेतली. आणि मग बघा, आज देवपूजा इतकी छान झाली होती, पण माझ्याकडे फुलंच नव्हती आज घालायला. म्हटलं असू द्या आता आजच्या दिवस. तर माझं वाचन चालू होतं गुरुचरित्राचं आणि मग ह्याला मी अभ्यास करायला लावलं होतं. श्रीयूची एक चांगली गोष्ट आहे, त्याला थोडं समजून वगैरे सांगितलं ना तर तो माझा ऐकतो आणि तो रायटिंग त्यांनी करून ठेवलं बाजूला आणि मग रीडिंग करत होता हिंदीचं. तर ह्याचं सगळं ते काम चालू होतं. त्याच्यानंतर त्याला मी बॅग भरायला पण सांगितली आणि आज पण त्यांनी स्वतःच बॅग भरली. त्याच्यानंतर मग दुपारी जेवण खाऊन झाल्यानंतर मला थोडं ज्वेलरीचं सेलचं अपडेट्स तयार करायचे होते. आणि हे बघा, हे जे दागिने आहेत ना, ह्याच्यावरती आता लवकरच सेल लागणार आहे. तर तुम्ही माझ्या पेजला जर फॉलो केलं नसेल ना तर नक्की जाऊन तिकडे फॉलो करा. इंस्टाग्रामला माझं पेज आहे अमृतीश क्रिएशन म्हणून. नंतर संध्याकाळी बत्ती वगैरे लावली आणि आज रात्रीच्या जेवणाला भाजी चपाती खायचा कंटाळा आला होता, म्हणून दुधी भोपळा होता माझ्याकडे, तर त्याचंच धिरडं बनवलं. आणि हे बघा, इतकं छान गुबगुबीत असं धिरडं झालं होतं. धिरडं, दही आणि डाळ भात असं आजचं जेवण होतं आमचं. आणि तुम्ही बघू शकताय, भाजल्यानंतर त्याचा काहीसा असा कलर झाला होता, कारण मी याच्यामध्ये थोडं नाचणीचं पीठ पण टाकलं होतं. आणि यापुढे काही डिझाईन्स मी दिल्या आहेत ज्याच्यावरती सेल लागणार आहे. तर तुम्ही अपडेट राहण्यासाठी तिकडे, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्या स्टेटसला पण तुम्हाला अपडेट्स भेटतील. तर हे दागिने खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, पण मला माझा स्टॉक खाली करायचा आहे, कारण मला नवीन डिझाईन्स बनवायचे होते. तर त्याच्यामुळे सेल लावला आहे. तर नक्की तुम्हाला जर हवं असेल तर ऑर्डर करा. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.